नाही, सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसलेली नाही. महाराष्ट्र राज्यामध्ये देखील काँग्रेसमध्ये गटाचे संघटन आहे. प्रदेशाध्यक्ष बदलणार आपल्या नावाची चर्चा आहे. नाही, अजून वेगवेगळ्या चर्चा आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात. मूळचा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं, एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून वेगवेगळी कारणं यामध्ये पुढे आलेले, त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करतो आहोत. सरकार जरी स्थापन झालं असलं तरी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न अजूनही सुरू आहे. कल्याणची घटना बघितली, बीडची घटना बघितली, काय नेमकं या सरकारने? नाही, सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही. परभणीतली घटना असेल, बीड मधली घटना असेल, बदलापूर झाल्यानंतर सुद्धा गृह खातं सुधारलेलं नाही, कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता गँग पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील, कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्थकारण बिघडलेलं आहे. शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी 27 तारखेला होतो तो होईल का नाही अशी साशंकता आम्हाला कळते. तर 1 तारखेला कळेल, पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही. आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतात. बीडच्या प्रकरणामध्ये अनेक संबंधित असणारे हे सगळे त्यामध्ये आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जाते. कसं बघता याकडे? मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी ऑन द फ्लोर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आहोत. आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते, कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता. आता बघूया पुढच्या काळामध्ये. आता 16 दिवस झाले, अजून कारवाई काही झालेली नाही. आतून किती दिवसात कारवाई होणार आहे, खरे आरोपी पकडले जाणार आहेत का, कोण पाठीमागं होतं, त्या सगळ्याचा ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार, कुणालाही सोडणार नाही अशी भीमगर्जना त्यांनी केलेली आहे. जे मंत्री झाले सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल, परभणीचा विषय असेल, राज्यातली एकूण कायदा सुव्यवस्था असेल, या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली. परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसलेली नाही.